मराठी कायदा क्रिकेटचे सुरुवात करूया आपण खेळाडूपासून. सामना 2 संघात खेळवला जाईल. प्रत्येक संघात 11 खेळाडू, त्यापैकी एक कर्णधार. आधी करार केला असल्यास सामना 11 पेक्षा कमी किंवा जास्त खेळाडूंच्या संघात खेळवता येईल. मात्र कधीही 11 पेक्षा जास्त खेळाडू क्षेत्ररक्षण करणार नाहीत. जर सामन्यादरम्यान कोणत्याही कारणासाठी संघातील खेळाडूंची संख्या मूळ नामांकन झालेल्या खेळाडूंच्या संख्येपेक्षा कमी झाली तर कायद्यानुसार अथवा नाणेफेकीआधी झालेल्या करारानुसार सामना शक्य तेवढा वेळ चालू राहील. 11 पेक्षा जास्त खेळाडू असतील तरी सामना चालू राहील शक्य तेवढा वेळ. तसे 2-3 प्लेयर असतील तरी मॅच चालू राहील. 9 किती ओव्हरचा सामना असेल त्यानुसार ते 3 प्लेयर जेवढे ओव्हर टाकू शकतील तेवढे टाकतील. नामांकन आणि खेळाडूंच्या मूळ यादीत बदल. नाणेफेकीआधी दोन्ही कर्णधार त्यांच्या संघातील खेळाडूंची यादी कोणत्याही एका पंचाकडे लेखी स्वरूपात सादर करतील. नामांकनानंतर विरुद्ध संघाच्या कर्णधाराच्या परवानगीशिवाय यात बदल करता येणार नाही. म्हणजे नामांकन झाल्यानंतर जर एखादा प्लेअर बदलायचा असेल तर विरुद्ध संघाच्या कर्णधाराच्या परवानगीशिवाय त्यात बदल करता येणार नाही. कर्णधार. कोणत्याही वेळी जर कर्णधार उपलब्ध नसेल तर त्याच्याऐवजी त्याचा प्रतिनिधी ही भूमिका पार पाडेल. जर खेळाडूंचे नामांकन करण्यासाठी कर्णधार उपलब्ध नसेल तर त्या संघाशी संबंधित कोणतीही व्यक्ती त्याचा प्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडेल. जर नामांकन करण्यासाठी कर्णधार उपलब्ध नसेल तर त्या संघाशी संबंधित कोणतीही व्यक्ती खेळाडूंचे नामांकन झाल्यावर कधीही नामांकन झालेला एक खेळाडूच या कायद्यात नमूद केलेली कर्णधाराची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पार पाडू शकेल, ज्यात नाणेफेकीचाही समावेश असेल. नामांकन झाल्यावर कधीही नामांकन झालेला एक खेळाडूच या कायद्यात नमूद केलेली कर्णधाराची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पार पाडू शकेल, ज्यात नाणेफेकीचाही समावेश असेल. म्हणजे नामांकन कोणीही करू शकतो, कोच, टीम मॅनेजमेंट वगैरे. पण टॉससाठी नामांकन झालेलाच एखादा प्लेअर जाऊ शकतो. तो कर्णधाराची भूमिका बजावू शकतो कर्णधार उपलब्ध नसेल तर. कर्णधाराची जबाबदारी खेळाडू वृत्तीला धरून तसेच कायद्यानुसार खेळला जात आहे हे पाहण्याची जबाबदारी सर्वस्वी कर्णधाराची राहील. अंच. नियुक्ती आणि उपस्थिती. सामन्यापूर्वी खेळावर कायद्यानुसार व निष्पक्षपातीपणे नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक बाजूला एक याप्रमाणे 2 पंचांची नियुक्ती केली जाईल. पंच दररोज खेळ सुरू होण्याच्या निर्धारित वेळेआधी कमीत कमी 45 मिनिटे मैदानावर उपस्थित राहतील. सामन्यादरम्यान एखादा पंच अपवादात्मक परिस्थितीत केवळ तो जखमी झाल्यास किंवा आजारी पडल्यास बदलता येईल. जर पंच बदलावाच लागला तर बदली पंच केवळ स्ट्रायकर कडील पंच म्हणून काम पाहील. मात्र जर दोन्ही कर्णधारांची सहमती असेल तर बदली पंच पूर्ण जबाबदारी स्वीकारेल. कर्णधाराशी सल्लामसलत. नाणेफेकीआधी पंच कर्णधारांची भेट घेतील व खालील गोष्टी निर्धारित करतील. सामन्यादरम्यान वापरायचे चेंडू.
खेळाचे तास व ठरलेल्या मध्यंतरांची वेळ व कालावधी. एकदिवसीय सामन्यांमध्ये चहापानाच्या मध्यंतरासाठी विशिष्ट वेळ ठरवण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी चहापानाचे मध्यंतर 2 डावांच्या मध्ये घेण्याचे ठरवण्यात येऊ शकेल. सामन्यादरम्यान कोणते घड्याळ वापरणार आणि आवश्यकता भासल्यास कोणत्या दुसऱ्या घड्याळाचा आधार घेणार. मैदानाची सीमारेषा आणि सीमापार चेंडूच्या धावा. मैदानात एखादा अडथळा आल्यास आणि दुसरा चेंडू त्याला स्पर्श झाल्यास व चेंडूचा त्याला स्पर्श झाल्यास चेंडू सीमापार गेला असे धरणार की दुसरं काय, हे ठरवणे. आच्छादनांचा वापर. सामन्याच्या संचालनावर परिणाम करणाऱ्या इतर काही विशेष अटी. स्कोररला माहिती देणे. यष्टी, क्रिचेस आणि सीमारेषा. नाणेफेकी आधी आणि सामन्यादरम्यान पंच पुढील गोष्टींची खात्री करून घेतील. यष्टी योग्य प्रकारे रोवल्या आहेत. क्रिचेस योग्य प्रकारे आखल्या आहेत. खेळाच्या मैदानाची सीमारेषा. सामन्याचे संचालन. सामन्यात वापरणाऱ्या वस्तू आणि उपकरणे. नाणेफेकी आधी आणि सामन्यादरम्यान पंच पुढील गोष्टींची खात्री करून घेतील. सामन्याचे संचालन पूर्णपणे कायद्यानुसार होत आहे. सामन्यात वापरण्याच्या वस्तू पुढीलप्रमाणे: चेंडू, बॅट, यष्टी, बॅल्स. कोणताही खेळाडू परवानगी असलेल्या उपकरणाव्यतिरिक्त इतर उपकरण वापरत नाही, त्यातील संरक्षण हेल्मेट सोडून. यष्टीरक्षकाचे ग्लोव्ज वगैरे चेक करणे. उचित व अनुचित खेळ. उचित व अनुचित खेळ ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी पंचांचा असेल. मैदान, हवामान व प्रकाश यांची योग्यता. मैदान, हवामान व प्रकाश किंवा इतर काही अपवादात्मक परिस्थिती खेळण्यासाठी धोकादायक किंवा प्रतिकूल आहे का, याचा निर्णय सर्वस्वी पंचांचा असेल. मैदान, हवामान व प्रकाश किंवा इतर काही अपवादात्मक परिस्थिती खेळण्यासाठी धोकादायक किंवा प्रतिकूल आहे का, याचा निर्णय सर्वस्वी पंचांचा असेल. कांगा लीगमध्ये मॅच ऑब्झर्व्हर यांनाही विचारावं लागतं. त्यांचं ओपिनियन घेणं बंधनकारक आहे. केवळ परिस्थिती आदर्श नाही म्हणजे ती धोकादायक किंवा प्रतिकूल आहे असे मानले जाणार नाही. मैदानावरील गवत, चेंडू ओलसर आहे म्हणून परिस्थिती खेळण्यास प्रतिकूल किंवा धोकादायक असे आहे मानले जाणार नाही. प्रत्यक्ष परिस्थिती जर कोणत्याही खेळाडूचा किंवा पंचांच्या सुरक्षिततेला धोका पोहोचवू शकणारी आणि भविष्यकाळात जोखमीचा अंदाज बांधता येण्यासारखी असेल तर अशा परिस्थिती धोकादायक मानली जाईल. जर कोणत्याही सुरक्षिततेला धोका नसला तरी ज्या परिस्थितीत खेळ चालू ठेवणे शहाणपणाचे ठरणार नाही अशी परिस्थिती खेळण्यास प्रतिकूल मानली जाईल. जर पंचांच्या मते मैदान एवढे ओले किंवा निसरडे आहे की ज्यामुळे गोलंदाजांचा पाय घसरू शकेल, क्षेत्ररक्षकाला मुक्तपणे हालचाल करता येणार नाही किंवा फलंदाजांना त्यांचे फटके खेळताना किंवा धाव घेताना अडचण येईल, तर अशी परिस्थिती खेळण्यास धोकादायक किंवा प्रतिकूल मानली जाईल. धोकादायक किंवा प्रतिकूल परिस्थितीत खेळ थांबवणे. मैदानावरील सर्व संदर्भात खेळपट्टीचा अंतर्भाव असेल. जर कोणत्याही पंचांच्या मते मैदान, हवामान, प्रकाश किंवा अन्य कोणतीही परिस्थिती खेळण्यास धोकादायक किंवा प्रतिकूल असेल तर पंच खेळ थांबवतील किंवा सुरू करणार नाहीत किंवा पुन्हा सुरू करणार नाहीत. जेव्हा खेळ थांबवला असेल तेव्हा परिस्थितीवर देखरेख करण्याची जबाबदारी पंचांची असेल. ते योग्य तितक्या वेळा खेळाडू किंवा अधिकारी यांना बरोबर न घेता मैदानाची पाहणी करतील. परिस्थिती धोकादायक किंवा प्रतिकूल नाही
याबाबत दोन्ही पंचांचे एकमत झाल्याबरोबर ते खेळ पुन्हा सुरू करण्यासाठी खेळाडूंना पाचारण करतील. जे परिस्थिती धोकादायक आहे किंवा नाही याबाबत दोन्ही पंचांचे एकमत होणं आवश्यक आहे. पंचांची जागा निर्णय द्यावा लागेल अशी कोणतीही घटना जिथून सर्वात चांगली दिसेल अशा ठिकाणी पंच उभे राहतील. ही गोष्ट विचारात घेऊन गोलंदाजाला रनअप घ्यायला व स्ट्रायकरला चेंडू पाहायला अडथळा येणार नाही अशा ठिकाणी गोलंदाजाकडील पंच उभा राहील. स्ट्रायकर आणि ऑन साईड ऐवजी खेळाडूच्या खेळपट्टीच्या ऑफ साईडला उभा राहू शकेल. असे करताना त्याने क्षेत्ररक्षण संघाचा कर्णधार स्ट्रायकर व दुसऱ्या पंचाला सांगावे. पंचांची बाजू बदलणे दोन्ही संघाचा एक डाव पूर्ण झाल्यावर पंच आपली बाजू बदलतील. म्हणजे टेस्ट मॅच सारखं. टेस्ट मॅचमध्ये 2-2 इनिंग असतात. त्यातली दोन्ही संघाची एक इनिंग पूर्ण झाल्यावरतीच पंच आपली बाजू बदलू शकतील. वन डेमध्ये बदलता येणार नाही. मतभेद आणि वादविवाद कोणत्याही मुद्द्यावर मतभेद किंवा वादविवाद झाल्यास दोन्ही पंच मिळून अंतिम निर्णय घेतील. पंचांचा निर्णय पंच आपला कोणताही निर्णय बदलू शकेल, मात्र असा बदल तातडीने करायला हवा. या व्यतिरिक्त पंचांनी एकदा दिलेला निर्णय अंतिम राहील. डेड बॉल, नो बॉल, बाद देणे, वाईड बॉल. चेंडू डेड झाल्यावर गोलंदाजाकडील पंच बाद सोडून इतर सर्व इशारे स्कोररला पुन्हा करेल. डेड बॉल, नो बॉल, वाईड बॉल. खालील इशारे स्कोररला चेंडू डेड झाल्यावर केले जातील. चौकार, षटकार, बाय, शेवटच्या तासाची सुरुवात, फलंदाजी संघास 5 दंडधावा बहाल करणे, एका खांद्याला विरुद्ध हाताने पुन्हा स्पर्श करून क्षेत्ररक्षक संघास 5 दंडधावा बहाल करणे, एक हात विरुद्ध खांद्यावर नुसता ठेवून. म्हणजे जर क्षेत्ररक्षक संघाकडून चूक झाली असेल तेव्हा त्या दंडधावा फलंदाजी संघास मिळतील. त्यावेळेस एका खांद्याला विरुद्ध हाताने पुन्हा स्पर्श करून. आणि जर फलंदाजांकडून चूक झाली असेल तर त्या दंडधावा क्षेत्ररक्षक संघाला मिळतात. त्यावेळेस एक हात विरुद्ध खांद्यावर नुसता ठेवून. शेवटच्या तासात सुरुवात एक हात उंच करून दुसऱ्या हाताने उंचावलेल्या हाताचे मनगट दाखवून. लेग बाय, उंचावलेला गुडघा, नवीन चेंडू डोक्याच्या वर धरून. पूर्वीचा इशारा रद्द करणे, दोन्ही खांद्यांना विरुद्ध हाताने स्पर्श करून. तोकडी धाव, शॉर्ट रन, हात वर वाकवून जवळच्या खांद्याला बोटाच्या टोकाने स्पर्श करून. पुढील इशारे खेळाडूंच्या वर्तणुकीबद्दल 3ऱ्या आणि 4थ्या स्तराच्या गुन्ह्यावत आहेत. प्रत्येक इशाऱ्याचे 2 भाग आहेत. स्कोररने दोन्ही भागांसाठी वेगवेगळी पोच द्यावी. 3ऱ्या स्तराचा गुन्हा. भाग 1, एक हात बाजूला आडवा धरून आणि तो सारखा वरखाली करून. भाग 2, दोन्ही हात खांद्याच्या उंचीपर्यंत उंचावून हाताची बोटे पसरवून हाताचे तळवे स्कोररच्या दिशेने धरून. 4थ्या स्तराचा गुन्हा. एक हात बाजूला आडवा धरून आणि तो एकसारखा वरखाली करून. भाग 2, तर्जनी शरीराच्या एका बाजूला खांद्याच्या उंचीपर्यंत उचलवून. तोकड्या धावेचा इशारा सोडून इतर सर्व इशारे गोलंदाजाकडील पंच करेल. तोकड्या धावेचा इशारा. तोकडी धाव ज्या बाजूच्या काढली असेल त्या बाजूचा पंच करेल, मात्र स्कोररला करायचा शेवटचा इशारा व त्याच्या एकापेक्षा जास्त तोकड्या धावा असतील तर किती धावा जमा करायच्या हे त्याला कळवण्याची जबाबदारी गोलंदाजी पंचाकडील असेल. खेळ पुढे सुरू करण्याआधी
आपल्या प्रत्येक इशाऱ्याची स्कोररकडून वेगळी पोच मिळेपर्यंत पंच थांबेल. जर एकापेक्षा जास्त इशारे करायचे असतील तर ज्या क्रमाने प्रसंग घडले त्या क्रमाने ते करावेत. पंचांना कळविणे या कायद्यानुसार कर्णधाराने किंवा इतर खेळाडूंनी पंचांना देण्याची माहिती कोणत्याही एका पंचाला देणे पुरेसे असेल. सदर माहिती तो पंच दुसऱ्या पंचाला कळवेल. धावसंख्येची अचूकता. जेथे शंका असेल तेथे पंचांनी व स्कोररनी सल्लामसलत करणे आवश्यक आहे. सामन्यात धावा, बाद झालेले गडी, योग्य तिथे टाकलेल्या षटकांची संख्या यांच्या अचूकतेबद्दल पंच स्वतः खात्री करून घेतील. स्कोररना अशी सहमती पंच पाण्याची मध्यंतरे सोडून इतर मध्यंतरात आणि सामना संपल्यावर करून घेतील. स्कोरर 3 कायदा. स्कोररची नेमणूक काढलेल्या धावा, बाद झालेले गडी आणि योग्य तेथे टाकलेली षटके यांची नोंद करण्यासाठी 2 स्कोररची नेमणूक करण्यात येईल. धावसंख्येची अचूकता. स्कोरर आपल्या नोंदी बरोबर असल्याची वेळोवेळी खात्री करतील. ते पंचांबरोबर काढलेल्या धावा, बाद झालेले गडी आणि योग्य तेथे टाकलेले षटके याबाबत पाण्याची मध्यंतरे सोडून इतर मध्यंतरात आणि सामना संपल्यावर सहमती करून घेतील. इशाऱ्याची पोच देणे. स्कोररला पंचांनी त्यांना दिलेल्या सर्व सूचना व इशारे स्वीकारतील व लगेचच प्रत्येक इशाऱ्याची वेगळी पोच देतील. चेंडू. वजन व आकार. चेंडू नवीन असताना त्याचे वजन 5.5 औंस 155.9 ग्राम पेक्षा कमी किंवा 163 ग्रामपेक्षा जास्त असू नये. 5.75 औंस आणि त्याचा परिघ 8.8 इंच पेक्षा कमी व 9 इंचपेक्षा जास्त नसावा. चेंडूची निवड व ताबा. पंचांनी निवडलेले सामन्यात वापरायचे सर्व चेंडू नाणेफेकीच्या आधीपासून ते सामना संपेपर्यंत पंचांच्या नियंत्रणाखाली राहतील. गडी बाद झाल्यावर, मध्यंतर सुरू झाल्यावर किंवा सामन्यात व्यत्यय आल्यास पंच चेंडू आपल्या ताब्यात घेतील. नवीन चेंडू. सामन्यापूर्वी दुसरा काही करार झालेला नसल्यास कोणताही कर्णधार प्रत्येक डावाच्या सुरुवातीला नवीन चेंडूची मागणी करू शकेल. एकापेक्षा जास्त दिवसांच्या सामन्यातील नवीन चेंडू. अपूर्ण षटक सोडून जुन्या चेंडूने टाकलेली षटके 80 किंवा त्यापेक्षा जास्त असतील तर एकापेक्षा जास्त दिवसांच्या सामन्यात क्षेत्ररक्षण संघाचा कर्णधार नवीन चेंडूंची मागणी करू शकेल. जेव्हा खेळण्यासाठी नवीन चेंडू घेतला जाईल तेव्हा पंच दुसऱ्या पंचाला त्याची माहिती देईल व फलंदाजाला स्कोररला सूचित करेल. कांगा लीगमध्ये एका संघाचे 150 धावा पूर्ण झाल्या किंवा 75 ओव्हर्स पूर्ण झाले तर नवीन चेंडूची मागणी करता येते. कांगा लीगमध्ये चेंडू हरवला किंवा खेळण्यास निरुपयोगी झाला. जर सामना चालू असताना चेंडू हरवला किंवा हाती येत नसला किंवा सामान्य वापरामुळे तो खेळण्यास निरुपयोगी झाला आहे याविषयी पंचांचे एकमत झाले तर त्याऐवजी जवळपास आधीच्या चेंडू इतकी झीज झालेला असा दुसरा चेंडू घेतला जाईल. जेव्हा चेंडू बदलला जाईल तेव्हा पंच फलंदाजास व क्षेत्ररक्षण संघाच्या कर्णधारास त्याची माहिती देतील. कांगा लीगमध्ये चेंडू मोस्टली हरवतो. त्यावेळेस कोणताही क्षेत्ररक्षण करणारा एखादा क्षेत्ररक्षक चेंडू हरवला असे पंचास सांगू शकतो.
चेंडू हरवल्यावर कमीत कमी 6 धावा दिल्या जातील व जास्तीत जास्त जेवढ्या धावून काढलेल्या असतील त्या दिल्या जातील. चेंडू हरवला हे बोलल्यानंतर 6 धावा त्या संघास फलंदाजी संघास दिल्या जातील किंवा त्यांनी काढलेल्या जितक्या जास्त धावा असतील 6पेक्षा जास्त असतील तर त्या दिल्या जातील. मोजमापे. महिला क्रिकेट 140 ग्राम ते 150 ग्राम 151 ग्राम. परिघ 8.25 ते 8.8. लहान वयोगटात 133 ग्राम ते 144 ग्राम. परिघ 8.6 ते 8.06 ते 8.69. बॅटचे 2 भाग असतात, एक हँडल आणि एक पाते. बॅटवरील प्राथमिक बंधने व त्याची मोजमापे या कायद्यामध्ये नमूद केलेली आहेत. बॅट प्रामुख्याने बांबू किंवा लाकडाचे बनवलेले असावे. चेंडूला बॅटचा स्पर्श. कायद्यामध्ये वेगळे नमूद केलेले नसल्यास बॅट म्हणजे फलंदाजाने हातात किंवा त्याने हातात घातलेल्या ग्लोव्हमध्ये धरलेली बॅट. चेंडू पुढील मधील कसलाही स्पर्श झाल्यास चेंडू बॅटला लागला अथवा चेंडूचा बॅटला स्पर्श झाला किंवा चेंडू बॅटने मारला असे मानण्यात येईल. प्रत्यक्ष बॅट. फलंदाजाने ज्या हातात बॅट धरली आहे तो हात. फलंदाजाने ज्या हातात बॅट धरलेली आहे त्या हातात घातलेल्या ग्लोव्हचा कोणताही भाग. 5.4 प्रमाणे परवानगी असलेला इतर कोणताही पदार्थ. म्हणजेच बॅटला कवर केलेले स्टिकर्स वगैरे काय लावलेले असतात ते सर्व. 5.4. बॅटच्या आकारावरील मर्यादा. हँडलचा खालचा भाग आणि पात्याची लांबी पकडून 38 इंच सेंटीमीटरपेक्षा जास्त 38 इंचपेक्षा जास्त नसावी. 96 सेंटीमीटर. बॅटच्या पात्याची मोजमापे खालीलप्रमाणे आहेत. रुंदी 4.5 इंच, खोली 2.64 इंच, कडा 1.56 इंच. शिवाय ती बॅट परिशिष्ट ब मध्ये 8 मध्ये सांगितल्याप्रमाणे बॅट मापक यंत्रातूनही जायला हवी. क्रमांक 6 किंवा त्यापेक्षा कमी आकाराच्या बॅट सोडून इतर प्रकारच्या बॅटचे हँडल बॅटच्या एकूण लांबीच्या 52% पेक्षा जास्त नसावे. 5.4.1 मध्ये आच्छादनासाठी परवानगी दिलेल्या पदार्थाची जाडी 0.04 इंच 0.01 सेमी पेक्षा जास्त नसावी. बॅटच्या तळाला लावण्याच्या संरक्षण पदार्थाची जाडी जास्तीत जास्त 0.12 इंच (0.3 सेमी असावी. बॅटचा प्रकार. अ, ब, क प्रकारच्या बॅट 5.1 ते 5.6च्या तरतुदीनुसार असाव्यात. अ प्रकारच्या बॅट कोणत्याही दर्जाच्या क्रिकेटमध्ये वापरता येईल. ड प्रकारच्या बॅट परिशिष्ट 7 मधील तपशिलाप्रमाणे असाव्यात आणि लहान मुलांनी फक्त लहान वयोगटाच्या क्रिकेटमध्येच वापराव्यात. ब, क आणि ड प्रकारच्या इतर कोणत्याही बॅट संबंधित देशातील क्रिकेट प्रशासकांनी ठरवलेल्या एका विशिष्ट दर्जापर्यंत क्रिकेटमध्ये वापरता येतील. ज्या बॅट अ ते ड यापैकी कोणत्याही प्रकारात मोडत नाहीत त्यांना या कायद्याअंतर्गत मानता येणार नाही.